गणेशाय नमः। सूतजी महाराज शौनक ऋषीला नैमिषारण्यामध्ये कथा सांगतात। तीच कथा ब्रह्मदेव नारदाला सांगत आहेत। तारकासुराला 3 मुलं असणारी, मग त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलेला आहे आणि ब्रह्मदेवाने त्यांना वर दिला। राहण्याकरिता तिघाईला 3 नगर एकदम निर्माण करून दिले। ब्रह्मदेव म्हणतात तारक्ष यांना सोन्याचं नगर तयार करून दिलं। कमलाक्ष असणारा त्यांना चांदीचं नगर आणि लोखंडाचं जे नगर मागितलं म्हणले ते सुद्धा एका जणाला दिलेलं आहे। कधी म्हणले असे नगर तयार केले की त्या स्थानातून एकाच बाणाने ती 3ही नगर छेदली तरच नष्ट व्हावी। एक बाण मारावा आणि 3ही गावं त्या ठिकाणी भस्म व्हावे असे नगर तयार करून दिले, अन्यथा कधी नष्ट होऊ नये असा त्या 3ही लोकांचा 3ही मुलांचा वर ब्रह्मदेवाकडे मागितला। आता ते मुलं म्हणतात, ब्रह्मदेवा आमचं काही महादेवासोबत वैर नाही, महादेवाची आम्ही पूजा करीत आहोत आणि महादेव आम्हाला कधी मारणार नाहीत, म्हणून हा जो आम्ही वर मागितला म्हणले विचार करून मागितला। ब्रह्मदेव तथास्तु म्हणले आणि म्हणले तुमच्या इच्छेनुसार नगर तयार होईल। असं म्हणल्याच्या नंतर मात्र ब्रह्मदेव सांगतात महादेवाच्या हातूनच तुम्हाला मरण येईल। ब्रह्मदेवाने सांगितलं मयासुरा त्यांना योग्य नगर तयार करून द्या आणि ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये निघून गेले। मग त्यावेळेस मयासुरानं एक सोन्याचं नगर तयार केलं, एक चांदीचं नगर तयार केलं आणि एक लोखंडाचं, एक स्वर्गात तयार केलं नगर। सोन्याचं नगर हे स्वर्गात तयार केलं आणि दुसरं चांदीचं नगर आकाशात तयार केलं आणि एक लोखंडाचं असं असणार म्हणले ते पृथ्वी फिरत फिरत त्या ठिकाणी तयार केलं। मग 3ही मुलं प्रत्येकाच्या घरी राहतात, अति आनंद चालू आहे। आता मयासुरानं निर्माण केलेले नगर आहेत, याचं काय वर्णन करावं। प्रत्येकाच्या दारात कल्पवृक्षाचं झाड आहे। कल्पवृक्षाचं झाड म्हणजे आपण झाडाखाली जावं आणि कल्पना करावी, आपली इच्छा परिपूर्ण होते, याला कल्पवृक्षाचं झाड असं म्हणतात। काही गजशाळा, चंद्राप्रमाणे पद्मराग एवढे सुंदर सुंदर नगर, त्याच्यामध्ये सूर्यासारखं तेजस्वीवान विमान होते। विमानामध्ये बसायचं आणि मनात वाटेल तिथं जायचं। उंच त्याच्यामध्ये वाडी आहेत, स्वर्गातून काही अप्सरा गायन करण्याकरिता येतात। मात्र 3ही घरामध्ये महादेवाचं मंदिर आहे।
तिन्ही घरात आणि दररोज महादेवाची पूजा करीत असत. महादेवाची भक्त आहेत ते आणि म्हणून त्या नगरामध्ये विहिरी आहेत पाणी पिण्याकरिता, तलाव आहेत, सरोवर आहेत, नद्या आहेत वाहणाऱ्या, काठावर मनोहर मोठमोठाले झाडं आहेत, झाडाला फळं आहेत. एवढं सुंदर नगर तिघाले 3 तयार करून दिले. आता ते तिघे असणारे अखंड महादेवांची सेवा करीत असत, महादेवाची पूजा करीत असत. की पतीची सेवा करणाऱ्या पतिव्रत स्त्रियामुळे म्हणले ठिकाण पवित्र होते, असं म्हणले शूर दैत्य अर्थ जाणणारे स्त्री पुत्र आदी असे ब्राह्मणच्या नगरात राहत होते. त्याच्यामध्ये काही युद्ध करणारे सुद्धा होते, मग काही ज्ञानी असणारे, धर्मानी वागणारे, शुद्ध आचरण करणारे, सुचिरमन. मात्र सर्व लोक महादेवाची पूजा करीत असत. महादेवाचे प्रिय मल्ली भक्त असत. बलवान लोक म्हणले सूर्य चंद्र मारुतीप्रमाणे बलवान, देवांना अजिंक्य असे ते 3 राक्षस होते. आता तारकासुराचे मुलं आहेत. मग त्यांनी नगरामध्ये प्रवेश केला, अखंड महादेवाची भक्ती करत होते. आता अति उपभोग आहे, सुंदर म्हणले आपलं कार्य चालू आहे. आणि त्यावेळेस की तुम्ही महाविद्वान आहात, श्रेष्ठ आहात, 3 नगर तयार करून घेतले. त्यानंतर पुढं काय झालं असा नारदानी प्रश्न विचारला. ब्रह्मदेव म्हणतात की त्या अद्भुत नगराचं तेज फार म्हणले एकदम त्या ठिकाणी वाढल्या गेलं. आता एवढं तेज आहे नगराचं, इंद्रदेवाच्या नगरापेक्षा सुंदर नगर तयार झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग त्यानंतर हीन बल झाले. सर्व देवता लोक, इंद्रदेव दुःखी झाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला सर्व देव लोक आहे ना. मग ब्रह्मदेवाला म्हणतात, देवा अहो तुम्ही 3 मुलांना वर दिला आणि त्यांना तिघांना 3 घर तयार करून दिले, मात्र त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून आम्ही फार म्हणले तर दुःखी झालो, तुम्हाला शरण आलो, कृपा करा. म्हणले त्या राक्षसांचा वध करायचा आहे आणि ते काहीतरी उपाय सांगा. जोपर्यंत म्हणले त्यांचा वध होणार नाही तोपर्यंत म्हणले आम्हाला सुखी एकदम आता राहता येणार नाही. आता ब्रह्मदेव म्हणाले, देवतांनो ऐका, तुम्ही भिवू नका. त्यांचं मरण महादेवाच्या हातातूनच होणार आहे. मात्र त्यांनी मला प्रसन्न केल्यामुळं मी त्यांना वरदान दिलेलं आहे, म्हणून त्यांचा वध मला करता येत नाही. ब्रह्मदेव म्हणायला लागले, शिवाय पुण्यकर्म ज्या नगरामध्ये पुण्यकर्म करीत असेल कोणी करो तर म्हणले त्याचा वध करणं फार कठीण काम आहे. जो कोणी देवाची भक्ती करत असेल, पूजा करीत असेल, म्हणले त्याचा वध करणं फार म्हणले दुःख कार्य आहे. तुम्ही सर्वजण काय करा, महादेवाची आराधना करा. महादेव प्रसन्न झाले की तुमचं काम होईल. मग त्या ठिकाणी देवतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा
म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर चाला. सर्व देव लोक कैलास लोकांमध्ये जातात, महादेवाला नमस्कार करतात. हे देवा, तुम्ही आम्हाला पालन करणारी आहात, आमच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे, तर काय करा, तुम्ही आमच्या संकटाचं निवारण करा अशी विनंती करतात. देवा, आपण अनेक रूप धारण करणारे, नंदीवर बसून म्हणले एकदम आता इकडं तिकडं जाणारे, दैत्य लोकांचं मर्दन करणारे, चतुर्विध रूप धारण करणारे, तुमच्या श्रेष्ठ विभूती आहेत. जसं लोकामध्ये सत्यलोक, ग्रहामध्ये सूर्यनारायण, नद्यामध्ये गंगा, वर्णामध्ये श्वेतवर्ण, सरोवरामध्ये मानस सरोवर, पर्वतामध्ये हिमालय पर्वत, गायीमध्ये कामधेनु गाय, समुद्रामध्ये क्षीरसागर, धातूमध्ये सोनं, वर्णामध्ये ब्राह्मण, मनुष्यामध्ये राजा, मुक्तीमध्ये काशी, तीर्थामध्ये प्रयागराज, पाषाणामध्ये स्फटिक, फुलामध्ये कमळ, कवीमध्ये भार्गव, हिंसकामध्ये सिंह, शिळामध्ये शालिग्राम, पूज्य रूपामध्ये नर्मदा लिंग, पशुमध्ये वृषभ, वेदामध्ये उपनिषद रूप, यज्ञकर्त्यामध्ये चंद्र, प्रतापंतामध्ये अग्नी, शैवामध्ये विष्णू, पुराणामध्ये महाभारत, अक्षरामध्ये मकार, बीज रूपामध्ये ओंकार, भयंकर वस्तूमध्ये विष, व्यापक वस्तूमध्ये आकाश, आत्म्यामध्ये परमात्मा, इंद्रियामध्ये मन, दानामध्ये अभय, पवित्रामध्ये पाणी, जीवनदायी वस्तूमध्ये अमृत, लाभामध्ये पुत्र रूप, वेगवान मध्ये वायू, नित्य कर्मामध्ये उपासना, यज्ञामध्ये अश्वमेघ, युगामध्ये सत्ययुग, नक्षत्रामध्ये पुष्प, तिथीमध्ये अमुषा, ऋतूमध्ये वसंत ऋतू, पर्व काळामध्ये संक्रांत, तृष्णामध्ये कृष, वृक्षामध्ये वड, योगामध्ये व्यतिपात, वेलीमध्ये सोमवल्ली, पवित्र साधनामध्ये प्राणायाम, ज्योतिर्लिंगामध्ये विश्वनाथ, बंधूमध्ये धर्मराजा, आश्रमामध्ये संन्यास, पुरुषार्थामध्ये मोक्ष, आदित्यामध्ये वासुदेव, वानरामध्ये हनुमान, उपासना रूपीमध्ये यज्ञ जप यज्ञ, शस्त्रधाऱ्यामध्ये राम, गंधर्वामध्ये चित्ररथ, वसूमध्ये पावक, मासामध्ये अधिक मास, व्रतामध्ये चतुर्दशी, हत्तीमध्ये ऐरावत, सिद्धामध्ये कपिल मुनी, नागामध्ये वासुकी, पितरामध्ये अर्यमा, परिणाम करणारामध्ये काल, दैत्यामध्ये बळीराजा. फार काही वर्णन करावं. सर्व देवता लोक महादेवाची स्तुती करतात. सर्व देवा आपले रूप आहेत, तुम्ही या विश्वाला व्यापून आहात असं सर्व देवता लोकांनी महादेवाची स्तुती केली. आणि हे महादेवा, अहो म्हणले तारकासुरानं 3 मुलं आहेत. ते 3ही मुलं ब्रह्मदेवानं त्यांना वर दिल्यामुळं आम्हाला फार म्हणले त्यांच्यापासून त्रास होत आहे, त्यांना नष्ट करायचंय. हाकार माजलेला आहे, यज्ञाचा सर्व भाग तेच ग्रहण करतात, म्हणून मनात येईल तसं वागतात. यांच्यापासून म्हणले देव लोकांना, ऋषी लोकांना फार म्हणले दुःख होत आहे. याकरिता आम्ही तुम्हाला शरण आलो आणि दैत्यांचा जगामध्ये विध्वंस होण्याआधी
त्यांच्या रक्षणासाठी काहीतरी म्हणले कार्य करा. असे सर्व देव लोक महादेवाचे स्मरण करतात. आता त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायला लागले, हे ब्रह्मत्या नारदा, स्वर्गवासी इंद्रजी देवांची प्रार्थना महादेवानं ऐकली आणि महादेव म्हणाले, तुम्ही म्हणता 3 मुलं फार त्रास देत आहेत. महादेवाने सांगितलं, मीही म्हणले त्यांना जाणतो, पण नेहमी म्हणले ते पुण्याचं कार्य करतात. आता कोणीही बुद्धिमान पुरुष पुण्यवंताचा वध करीत नाही. आणखी महत्वाची गोष्ट, तिघे म्हणले ते माझं स्मरण करतात, माझी पूजा करतात, माझी भक्ती करतात. प्रबळ जरी असले तरी म्हणले ते माझी आराधना करायला लागले, माझं ध्यान करतात, माझ्याविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे. जोपर्यंत ते माझी भक्ती करणं सोडत नाही तोपर्यंत त्याला मन मारता येत नाही. असं त्या ठिकाणी एकदम आता प्रताप हरणामुळे स्वतःची तयारी झालेली नाही. माझी काय कथा आहे, मला त्यांना मारणं म्हणले आपल्या लेकराची हत्या करणं, गायीची हत्या करणं, ब्राह्मणाची हत्या करणं, सुरापान करणारा, चोरी करणारा, व्रतभंग करणारा, म्हणजे त्यांचं प्रायश्चित मला लागल. कृतज्ञपणा, एकाने उपकार केला आणि त्यांना उपकार करणाऱ्यावर जर आपण म्हणले त्यांच्यावर म्हणले काहीतरी दोष टाकला तर त्यांना प्रायश्चित नाही. तुम्ही धर्मज्ञ देवता लोक आहात, धर्माला अनुसरून विचार करा. अहो म्हणले ते दैत्य असून राक्षस असून पुण्यवंत असल्यामुळं म्हणले त्यांचा वध कोणीही करणार नाही. आणि मी तुम्हाला सांगत आहे, हे कार्य माझ्याकडून नाही होणार. तुम्ही काय करा, भगवान विष्णू परमात्म्याकडे जा आणि त्यांना तुमचं दुःख सांगा, ते तुमचं दुःख निवारण करतील. महादेवाने सांगितलं, ब्रह्मदेव सर्व देवता लोक की त्या ठिकाणी इंद्रदेव विचार करतात. विचार सुरू झाला, मग सर्वच्या सर्व निघाले, वैकुंठात गेले. भगवान विष्णू परमात्माकडे गेल्याबरोबर नमस्कार केला, स्तुती केली, आणि आपण कशा करीत आलो, आपल्याला काय दुःख झालं, सर्व सांगाय सुरुवात केली. काकुळते आले त्या ठिकाणी, देवा त्या राक्षस लोकांचा वध करा, काहीतरी उपाय करा म्हणले. आम्हाला महादेवानं तुमच्याकडे पाठवलेला आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणा लागले, जे तुम्हाला महादेवाने सांगितलं म्हणजे ते खरं आहे. जसं सूर्यनारायण निघाल्याच्या नंतर अंधार राहत नाही, त्याप्रमाणे लोक धर्म करीत असले, पुण्यवंत मार्गाने वागत असले तर त्यांचं कोणी वाईट करत नाही. विष्णू परमात्मा बोलायला, असं बोलल्याच्या नंतर यांच्या मनासारखं नाही झालं, देवता लोकांना जास्त दुःख झालं. विष्णू परमात्मा कळाले आणि त्यांचं मुख असणार, माणूस दुःखी असल्याच्या नंतर त्यांचं मुख असणार म्हणजे म्लान होते, दुःखी एकदम असणार. मग त्यांनी पुन्हा भगवान विष्णूची आराधना करायला सुरुवात केली. देवा, आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो, महादेवाकडे गेलो, तुमच्याकडे आलो, आता म्हणले हे दुःख घेऊन कोणाकडे जावा. मग म्हणले तुम्ही काय करायचे विचार तुम्ही करा, आमचं दुःख नाहीस करा, आमच्याकडे दुःख जे आहे म्हणले ते नाहीस करा. म्हणून काय उपाय करावा याच्यावर विचार म्हणले तुम्ही करा. सर्व देवता लोकांचं वर्णन आहे. अहो आम्ही दैत्य लोक जिवंत असताना धर्म टिकणार नाही, धर्म राहणार नाही, म्हणून याकरिता धर्म राहावा म्हणून त्यांचा वध करायचा आहे. अहो म्हणले फार आम्हाला दुःख व्हायला लागलं, आता आम्ही कोणाला शरण जावा. म्हणून
आमचं कर्तव्य आहे, आमची मदत करा आणि आम्हाला संकटातून सोडवा असं त्या ठिकाणी विनंती करतात. अहो देवा म्हणले तुम्ही यज्ञाची एजन आहात. तो असा विचार करून त्यांनी यज्ञाचं स्मरण केलं. भगवान विष्णू परमात्मानं यज्ञ नारायणाचं. मग यज्ञ नारायण प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला भगवान विष्णू परमात्माला, इंद्रदेवाला, आणि यज्ञाचं यजन करा, कल्याण होईल, त्रिपुराचा नाश होईल. असं बोलणं ऐकलं, समाधान वाटलं. प्रगट झालेला जो यज्ञेशाची स्तुती करू लागले, विशाल आयोजन केलं आणि भक्तीनं भावानं यज्ञ सुरू केला. देवता लोकांनी यज्ञ सुरू केला. मग ते यज्ञातून एक शक्ती निघाली, एक गदा निघाली आणि एक आयुध निघालं. दीपपाल देहाचा हजारो भूत लोक निघाले यज्ञातून. भूत लोक निघाले, नाना प्रकारचे भूत, काळासारखे दिसणारे. आता भूत लोक निघाले. निघाल्याबरोबर भगवान विष्णूला नमस्कार केला भूत लोकायनं. मग विष्णू परमात्मा म्हणू लागले, म्हणले भूतायनो, फार म्हणले तुम्ही शक्तिवान आहात आणि देवाचं कार्य करण्याकरिता अति तुम्हाला आनंद आहे. तुम्ही जा आणि ती त्रिपुरांचा नाश करून टाका, उध्वंस करून टाका, जाळून टाका. नंतर तुम्ही पाहिजे तेथे जा. आता भगवान विष्णूने सांगितलं, सर्वभूत लोक निघाले. आता गेल्यावर ते 3 नगर आहेत. एका नगरात गेले मात्र जळून अर्धे त्यातले भूत जळून भस्म झाले, जळाले अर्धे भूत. आता वाचलेले भूत पुन्हा पळत आले विष्णू परमात्माकडे. जेवढे राहिले तेवढे विष्णू परमात्माने येऊन सांगितलं. सर्वांना पुन्हा देवलोकांना दुःख झालं. आता काय करावं, कोणत्या युक्तीचा अवलंब करावा. ते फार म्हणले धर्मनिष्ठ आहेत. हे राक्षस होते, महादेवाची सेवा करीत होते, महादेवाची पूजा करीत होते आणि अभिचाराने म्हणजे नाश होणार नाही. महादेवाची पूजा करतात, त्यामुळं महादेवाची पूजा केल्यामुळं पाप जरी झालं तर पाप म्हणजे त्यांना लागणं, पापापासून ते अलिप्त राहतात. म्हणून महादेवाची पूजा केल्याच्या नंतर इच्छा पूर्ण होतात. त्यांना रोग येत नाही, त्यांना भोगही मिळतो, संपत्ती मिळते आणि आनंदात राहतात. अंतकाळाला की ते मोक्षाला जातात. जो महादेवाची पूजा करीत आहे तो असणारा. अशी त्या ठिकाणी काहीतरी युक्ती करा. युक्ती केल्याच्या नंतर दैत्य लोक वैदिक मार्ग सोडून देतील, महादेवाची पूजा करणार नाहीत, लिंगाची पूजा करणार नाहीत, धर्मामध्ये विघ्न आणतील, तरच म्हणले त्या तिघाचा नाश होईल. सर्व देवता लोकांचं वर्णन विष्णू परमात्मा सांगितलं. तुम्ही आता आपापल्या ठिकाणी जा. मी नीट विचार करून हे कार्य तुमचं सिद्धीले नेईन आणि महादेवाच्या हातून त्यांचा वध करीन अशी युक्ती दिली. सर्व देवता लोकांना धीर दिला आणि सर्व देव लोक आपापल्या नगराकडे गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा यानंतर नारदांनी प्रश्न केला, म्हणजे महादेवा पुढं काय कथा झाली म्हणले आम्हाला सांगा. देवांना आश्वासन दिलं आणि मायामय पुरुष उत्पन्न केला भगवान विष्णू परमात्मानं. हातात म्हणजे लाकडाचा एक दांडा दिला, दुसऱ्या हातात एक झाडू दिला, झाडू असणारा, आणि पावली जमीन झाडून चालत असे. तो काय करायचा, भगवान विष्णू परमात्मा निर्माण केला म्हणजे पुरुष. तो चालत असताना जमीन झाडत चालायचा. एका हातात वस्त्र घेतलं,
त्याने तोंड बांधलं, आपलं वस्त्रानं तोंड बांधलेलं आहे, तो व्याकुळ झालेला आहे आणि धर्म धर्म असं म्हणले तो चालत राहिला. जमीन एकदम चालू लागला. मग त्यांनी काही केलं, भगवान विष्णू परमात्म्याला नमस्कार केला. देवा, मला कशाकरिता म्हणले तुम्ही या ठिकाणी बोलवलं? मी आता कोण्या ठिकाणी जाऊन राहू? मी काय काम करू मला सांगा. भगवान विष्णू म्हणतात, हे महाज्ञानी, तुला मी कशाकरिता निर्माण केलं मला सांगतो. तू माझ्या अंगापासून उत्पन्न झाला म्हणून तू माझं रूप आहे आणि माझं कार्य करणार आहे. सर्व लोक तुझी पूजा करतील. तुझं नाव अरिहन म्हणले असं ठेवण्यात आलं. मी नंतर सांगणार आहे म्हणले काम. आधी तुझं कार्य काय आहे ते ऐक. तू काय कर म्हणले, एक 16,000 श्लोकाचा एक ग्रंथ तयार कर. वेदांच्या वर्णाच्या श्रुतीच्या वर्णश्रमच्या विरुद्ध असला पाहिजे, अपभ्रंशमय असला पाहिजे, कर्मवादक असला पाहिजे. प्रयत्नपूर्वक म्हणले तू त्यांची रचना कर. मग त्या ग्रंथाचा आपोआप म्हणले विस्तार होईल. ते ग्रंथ निर्माण करण्याचं सामर्थ्य मी तुला देत आहे. अनेक प्रकारची माया तुझ्या हाती राहील. मग त्या अरिहंतानं नमस्कार केला. प्रभू, आता म्हणले माझ्यासाठी काय आज्ञा आहे? तुमच्या आज्ञेचं काय कार्य आहे सफल होईल? मग त्यांना शास्त्र सांगितलं. स्वर्गलोक आणि नरकलोक याच ठिकाणी भगवान विष्णू त्यांना सांगू लागले. नरक आणि स्वर्ग याच ठिकाणी आहे, त्यांचं वेगळं अस्तित्व नाही. भगवान विष्णू म्हणतात, आता तू मायेनं दैत्यांना मोहित कर, त्यांना काहीतरी दीक्षा दे आणि हे कार्य तुझ्या हातून साध्य कर. तुला दोष लागणार नाही. म्हणून नवीन विद्या प्राप्त झाल्यावर धर्म प्रकाश नाहीसा होतो असं त्या ठिकाणी विष्णू परमात्मा सांगतात. धर्माचा नाश करणं मुख्य कार्य आहे, सुलभ एकदम साध्य आहे. आणि आपल्या धर्माचा प्रचार कर. कलियुग येईपर्यंत स्वधर्मामध्ये राहा. भगवान विष्णूने सांगितलं. विष्णू परमात्मा अंतर्धान पावले आणि मग की त्यानं आपल्या कार्याचा आरंभ केला. 4 शिष्य निर्माण केले. पहिल्यांदा त्यांना योग माया सांगितली. पुन्हा भगवान विष्णूचं स्मरण केलं. विष्णू प्रगट झाले. काष्टपात्र घेतलेला, नाकावर वस्त्र बांधलेला, फाटक्याला हंशात झाडणीचे जमीन झाडत आहे आणि मुखाने धर्माचा लाभ हेच परमतत्व आहे असं म्हणत म्हणत तो भगवान विष्णूच्या समोर आला. त्यांचा हात धरला, गुरुच्या स्वाधीन केलं आणि तुम्ही गुरुप्रमाणे व्हाल असं गुरुचं नाव पापनाशक आहे. पुढे जाण्यास निघाले. एक वन लागलेला आहे. माया दाखवायची या ठिकाणी मायेचं वर्णन आहे. महादेवाच्या उपासनेचा प्रभाव. चालता चालता म्हणले व्याकुळ झाले. काय करावं, काही स्मरण होत नाही. मग त्यावेळेस विष्णूचं पुन्हा ध्यान केलं, महादेवाचं स्मरण केलं, नारदाचं स्मरण केलं. तात्काळ नारद प्रगट झाले. मग नारदाने भगवान विष्णू परमात्मा नमस्कार केला. नारदाने विचारलं, म्हणले देवा, माझं स्मरण का केलं? विष्णू परमात्मा म्हणतात, नारदा,
तुम्ही लोकांच्या कल्याणाकरिता देवांची मदत करता। आता महादेवांच्या आज्ञेने मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका। तुम्ही लवकर म्हणजे त्रिपुरांत नगरामध्ये जा। त्या ठिकाणी एक यती असणारा सर्व लोकांना मोहित करण्याकरिता गेलेला आहे। नारद गेले, जो मुख्य असणारा अरिहंत त्यांची भेट घेतली, वृत्तांत सांगितला। मग ते गावात राजाकडे गेले। राजा म्हणतात, राजा तुझ्या राज्यात कोणी धर्मपरायण यती आलाय, त्याच्याकडे विद्या आहे। मी अनेक धर्म पाहिले, पण यती सांगतो असा धर्म आतापर्यंत कोणी सांगत आहे असा पाहिला नाही। राजा तुम्ही त्यांच्याकडून दीक्षा घ्या, मी सुद्धा दीक्षा घेतली। असं बोलणं ऐकलं त्यांना आश्चर्य वाटलं। नारदाची प्रशंसा केली आणि आपणही म्हणले त्यांची दीक्षा घ्यावी असं त्या राजाला वाटलं। विचार केला आणि तोही तो यतीकडे गेला। म्हणले, अहो तुमचं दर्शन मला झालं, फार मला समाधान वाटलं। नारदाने सांगितलं म्हणले तुमच्या विषयी, मलाही म्हणले तुमचा शिष्य करून घ्या आणि मलाही दीक्षा द्या। मी तुमची आज्ञा पाळीन, तुम्ही सांगसाल तसं वागेन। दैत्यराज म्हणाला, तुम्ही मला आज्ञा द्याल, मी त्याचं पालन करीन, कधी त्याचं उल्लंघन करणार नाही। मग त्या यतीनं काही केलं, आपल्या तोंडावर जे वस्त्र बांधलं होतं ते सोडलं। राजा ठीक आहे, तुझ्या इच्छेनं अनुसरून म्हणले मी तुला दीक्षा देतो। जर म्हणले तू दीक्षा घेतली जन्माचं तुझ्या कल्याण होईल। विधीपूर्वक दीक्षा दिली। यथा राजा तथा प्रजा, रहिवासी तिकडून दीक्षा घेतली आणि त्रिपुरांचं त्यांचे सर्व नगर शिष्य बनल्या गेलं। आणि जसं म्हणले मग की त्या यतीनं सांगितलं असं राजा वागू लागला। याच प्रकारे हीच कथा ब्रह्मदेव नारदाला सांगत आहेत। गोपाल कृष्ण भगवान की हरि ओम नमः शिवाय, 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 पुंडलिका हृदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, सीता कंद स्मृंजय राम पार्वती पते, पार्वती महाराज की जय, रामचंद्र
गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर श्री संत नामदेव महाराज की जय। गजानन एकनाथ महाराज की जय। दत्तात्रेय हरी सुख करता दुख हरता वारता विघ्नाची सर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची। चंद्राचे कंठी शोभे माळ भक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। स्मरण मात्रे मान कामना प्रती। जय देव जय रत्न खचिता भरा। चंदनाचे ओटे कस्तुरीचे ओटे कमकमकेशरा। शोभतो बरा रघुरते नो पौर चरणे घागरिया। व्रती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना प्रती। जय देव जय पीतांबर फणिवर बंधना कर्ण सोन्न वक्र तोंड त्रिनयना। नाचरा माता वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर गजवदना। जय देव जय देव श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना प्रती। सत्रान उड्डाण हुंकार बदनी करिजळ मळ शल्लुजळ गगनी। राणिले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी